हेलो। हाँ गर्ल्स, आप लोगों को फाइनल प्रोजेक्ट का टॉपिक डिसाइड कर लिया? हेलो, आवाज आ रही है मेरी? हेलो हेलो। हेलो, मैं तो आ ही नहीं रहा कुछ। हेलो, आ गया। मेरी आवाज आ रही है आप लोगों को? गर्ल्स, मेरी आवाज आ रही है क्या? इसको यार, मेन टॉपिक क्या क्या लिया है बताइए। हेलो, टॉपिक क्या क्या किसने चूज किया है? हेलो। हेलो हेलो, आवाज आ रही है? मेरी आवाज यस मैम। हाँ, मैं ये बोल रही हूँ कि आप लोग ने फाइनल प्रोजेक्ट का टॉपिक डिसाइड किया है। मुझे आप लोगों के नाम के आगे आपका टॉपिक लिखना है। किया है क्या किसी ने? प्रीति, कुछ सिलेक्शन किया है कि कहीं पे डाउट आ रहा है या कुछ प्रॉब्लम जा रही है? मैम मेरा हो गया है टॉपिक सिलेक्ट। टॉपिक क्या? प्रियंका, तेरा हो गया था? एम्ब्रॉयडरी ले यस रहे मैम। हो आप? यस मैम। हम्म, बाकी बोलो। प्रीति, कौन सा टॉपिक है तुझा? प्रीति, आवाज येत आहे माझा? प्रियंका फुलकारी है ना? फाइनल कर रहे हो वो? यस मैम। श्रुतिका, प्रीति आवाज येत आहे का माझा? श्रुतिका,
सीमा, सीमा आवाज येता है? तेजल, हाँ मैम. कोणत्या टॉपिक काय आहे तुझा? मॅम मला प्रोजेक्ट एकदा व्यवस्थित समजवता का? मला कळलेलं नाही आहे काय नाही कळलंय? की काय करायचं आहे, म्हणजे पीपीटी बनवायचं आहे की काय करायचंय. वर्ड डॉक्युमेंटेशन पाहिजे आहे, अजून एक गारमेंट तयार करायचं आहे. गारमेंट स्टिच करून? हो, एक गारमेंट स्टिच करायचं आहे फक्त. अच्छा. अजून हे 30 च्या आधी पाहिजे आहे. म्हणजे आणि वर्ड मध्ये काय करायचं आहे, काय बनवायचं आहे? जे टॉपिक रिसर्च करणार तू, हे दिसत आहे फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन. हा. तर एखादी थीम घेशील तर मी तुम्हाला लोकांना इंडियन हँडीक्राफ्ट सांगितलं आहे, ते माहित होतं? इंडियन, तर ते इंडियन हँडीक्राफ्ट किंवा इंडियन एम्ब्रॉयडरीचं काही एक विषय घेऊन त्याच्यावर रिसर्च करायचा आहे. अजून ते डॉक्युमेंटेशन कॉपी पेस्ट करायचं आहे तुम्हाला वर्ड फाईलवर. ठीक आहे, लॅपटॉप नसेल मोबाईलवर पण होते. वर्ड डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्ट वर्ड डाउनलोड केलं की ते वर्ड वाला तुम्ही लोक मोबाईलवर पण आरामात करू शकतात. ठीक आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे अशा फॉर्मॅट मध्ये बनवायचा आहे का मॅम, जसं तुम्ही स्क्रीन शेअर करत आहे? हो. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये तुम्हा लोकांना न्यूजपेपर मॅगझिन्सचे आर्टिकल्स ठेवायचे आहेत, जे आधीचे डिझायनर्स लोकांनी जे काही काम केलं असेल त्याच्यावर, किंवा आपले गारमेंटवर ते एम्ब्रॉयडरी वरचे काही काही दाखवलं असेल की नवीन काही आर्टिकल तयार केलं असेल त्याच्यावरचं आर्टिकल किंवा रिव्ह्यू द्यायचा आहे डेट वाईज. म्हणजे डेट अजून इयर ऑफ पब्लिकेशन मला त्या आर्टिकल वर पाहिजे. ते डिलीट करू नका. ठीक आहे. अजून मग थर्ड चॅप्टर मध्ये मेथडॉलॉजी मध्ये हे सर्व स्टेप्स आहेत तुमचे. जसं कॉन्सेप्ट तू काही कोणतं घेणार आहे, काही डिसाइडेड होतं आधी? मॅम ते वारली पेंटिंग वाला घेणार होती मी. वारली, ठीक आहे. तर वारली पेंटिंग मधनं घेत आहे तर इंडियामध्ये जितके पेंटिंग आहेत, कॉन्सेप्ट बोर्ड जे काही दिसत आहे स्क्रीन, कॉन्सेप्ट बोर्ड मध्ये तुमचे वेगळे वेगळे टाइप्स ऑफ पेंटिंग तुम्ही घेऊन दाखवणार. म्हणजे 5-6 पेंटिंगचे टाइप भेटून जाईल तुम्हाला लोकांना. कशिदा म्हणते, कलमकारी आहे, हे सर्व पेंटिंग आहे. मिथिला पेंटिंग, मग ओडिसाची पटचित्र आहे. तर हे सर्व पेंटिंगचे फॉर्म्स आहेत. तर तू सर्च करशील तर टाइप्स ऑफ इंडियन पेंटिंग करून टाक. तर कॉन्सेप्ट बोर्ड मध्ये नुसतं पिक्चर्स ऍडजस्ट करायचे आहेत. ते कागदवर नुसतं पिक्चर्स राहतील. तर तुम्ही ते कोरल ड्रॉ किंवा फोटोशॉप वर करू शकतात, किंवा A4 साइज वर नेट वरून पिक्चर प्रिंट आउट काढा, अजून कट कॉपी पेस्ट कराल. ठीक आहे, इतकं क्लिअर झालं? लिहून घ्याल. कॉन्सेप्ट मध्ये जे काही टॉपिक घेतला, कोणी एम्ब्रॉयडरी घेतली आहे तर इंडियन एम्ब्रॉयडरी 7 स्टेटचे पिक्चर्स किंवा 5 स्टेट पिक्चर्स मोठे असतील तर 5 पिक्चर किंवा 6 पिक्चर तुम्ही A4 साइज वर तुम्हाला सेट करायचं आहे. ठीक आहे मॅम, हे म्हणजे असंच मेथोडॉलॉजी मध्ये त्याच्यावर पॉइंट करून लिहायचं आहे का हे कॉन्सेप्ट बोर्ड? लिहायचं नाहीये, हे बोर्ड आहेत. बोर्ड म्हणजे पिक्चर नुसतं चिपकून काम करायचं आहे त्यावर.
ठीक म्हणजे आहे. इन्फॉर्मेशन नाही टाईप नाही करायचं इन्फॉर्मेशन. याच्यावर टायपिंग नाही राहणार आहे, नुसतं पिक्चर कलेक्ट करणार आहात तुम्ही. अच्छा. कॉन्सेप्ट बोर्ड, इन्स्पिरेशन बोर्ड मध्ये आता जसं तू पेंटिंग 3-4 पेंटिंग तू पिक्चर्स कॉन्सेप्ट मध्ये टाकले, तर तिथून एक पिक्चर तुझी वारली पेंटिंगची पण राहील कॉन्सेप्ट बोर्ड मध्ये. ठीक आहे. अजून इन्स्पिरेशन बोर्ड मध्ये तू नुसतं वारली पेंटिंगचा एक बोर्ड दाखवणार आहे की वारलीची काही साडी आहे किंवा वॉल पेंटिंग आहे, तर असे पिक्चर्स तुझ्या इन्स्पिरेशन बोर्ड मध्ये राहणार. ठीक आहे. मूड बोर्ड मध्ये मूड बोर्ड तुम्ही ओमिट करू शकतात. ठीक आहे, कट करून घ्या मूड बोर्ड. स्टोरी बोर्ड मध्ये तुमची जी गारमेंटची डिझाईन आहे त्याचा फोटो पाहिजे राहील. फोटो म्हणजे स्केच कराल. अजून बाकीचे जसं पेंटिंगचा एक पिक्चर टाकून दिला, त्याच्यावर टेक्निकल ड्राफ्टिंग दाखवली, तर हे सर्व वस्तू येणार तुमचे स्टोरी बोर्ड मध्ये. म्हणजे ते बोर्ड बघितल्यानंतर लोकांना माहित पडून जातं की हे काय, म्हणजे कॉन्सेप्ट काय होतं ड्रेसच्या मागे. ठीक आहे, त्याला आपण स्टोरी बोर्ड मध्ये टाकतो. क्लायंट बोर्ड मध्ये म्हणजे तुझं जे काही ग्राहक आहे ज्याच्यासाठी तू डिझाईन करत आहे त्याची डिटेलिंग, म्हणजे क्लायंटचं पिक्चर राहील. एक काम करा, एक कागदवर कोणीतरी लिहा कॉन्सेप्ट बोर्ड, इन्स्पिरेशन बोर्ड, स्टोरी बोर्ड, क्लायंट बोर्ड, डिझाइन डेव्हलपमेंट, सिलेक्टेड डिझाइन, फॅब्रिक बोर्ड, टेक्निकल शीट अँड फोटो शूट. इलॅस्ट्रेशन शीट तेच होऊन जातं. सिलेक्टेड डिझाइन मध्ये आपण इलॅस्ट्रेशन शीट टाकून देऊ. काय मॅम, कशामध्ये? क्लायंट नंतर क्लायंट बोर्ड नंतर डिझाइन डेव्हलपमेंट लिही. मी कारण की आता व्हाईट बोर्डवर तुम्हा लोकांना एक एक सांगते. डिझाइन डेव्हलपमेंट लिहिलं, त्याच्यानंतर सिलेक्टेड डिझाइन घे. ठीक आहे. फॅब्रिक बोर्ड, टेक्निकल शीट अँड फोटो शूट. ठीक आहे. फोटो शूट लिहिलं. हो. ठीक आहे. मी आता व्हाईट शीट शेअर करू, अजून त्याच्यावर एक्सप्लेन करते. ठीक आहे. सीमा, अजून श्रुतिका, आवाज येत आहे माझा? हो मॅम. टॉपिक काय घेतलाय मॅम? काही तर चूज नाही केलं. काय टॉपिक काही चूज नाही केलं म्हटलं. केव्हा करणार आहे अजून? प्रीती, तुझं? मॅम पण कसं कसं बनवायचं आहे काही कळलंच नाही. हो, तर आता जे आता सांगत आहे एकदा पुन्हा. व्हाईट बोर्ड शेअर होत आहे? हो मॅम. हे कम्प्लीट व्हाईट बोर्ड झाल्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही लोक आपल्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवाल. कारण की याच्यानंतर मी हे अजिबात सांगायचे विचारात नाही राहणार. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हा लोकांना नेट वरून इंट्रो काढायचा आहे, जे काही तुम्ही थीम सिलेक्ट केलाय.
ठीक आहे. इंट्रोडक्शन होऊन जाईल. इंट्रोडक्शन मध्ये एखादा तुम्ही दुसरं पिक्चर काही रिलेटेड जसं एम्ब्रॉयडरी किंवा पेंटिंगचं आहे तर इंडियन पेंटिंग जे जे 5 राज्याचे आहेत तर त्याच्यात जसं यूपीची एम्ब्रॉयडरी आली की राजस्थानची आली तर छोटे छोटे पिक्चर्स तुम्ही कॉपी पेस्ट करू शकतात. अजून त्याच्यासोबत इथे तुम्हा लोकांना डिटेलिंग पण लिहायचीच आहे. याची म्हणजे तुम्हा लोकांना हे नेटवरून टॉपिक्स वर रिसर्च जे काही रिलेटेड डिटेलिंग असेल ठीक आहे ते सर्व द्यायचंच आहे. इंडियन एम्ब्रॉयडरी सपोज घेत आहे, अजून मी इथून यूपीची एम्ब्रॉयडरी झाली, राजस्थान झाला, मग ओडिसा झाला, तर इथले पिक्चर्स पण मी टाकू शकते इथे. तर इंट्रोडक्शन मध्ये 5 ते 6 तुम्ही स्टेट्स कव्हर करणार आहात. तुम्ही एम्ब्रॉयडरी घ्या की पेंटिंग घ्या. कळलं हे सर्वांना? मॅम मी म्हणत आहे की इंट्रोडक्शनचा जो पेज आहे त्यावर 2-3 पिक्चर्स टाकायचे आहे की जे आम्ही सिलेक्ट करत आहे फक्त तेच वालं? जे तुम्ही आता जसं तू काय घेताय? वारली पेंटिंग. वारली पेंटिंग घेतली आहे तर तुझी वारली पेंटिंग म्हणजे ते एक पेंटिंगचा प्रकार आहे. तर भारतात जे जे राज्यात वेगळे वेगळे पद्धतीचे पेंटिंग आहेत, कलमकारी, पोचमपल्ली, जे काही पेंटिंगचे आहेत फॉर्म, तू ते सर्व राज्यांचे म्हणजे 5 ते 6 राज्य तर होईल पूर्ण भारतात, तर तितके राज्याचे पेंटिंग तू डिटेलिंग पण देणार आहे. हे कुठे होतात, काय वापरले जातात, कापड कोणतं राहते, कोणत्या काळापासून चालू आहे, हे सर्व. तर त्याच्यासोबत तुम्ही पिक्चर्स टाकू शकतात. तुम्हाला एक असं इन्फॉर्मेशन रिसर्च वर्क प्रेझेंट करायचं आहे. ते आपण इंटर्नशिपला नाही जात आहोत तर हे रिसर्च वर्क तुम्हाला करणं आवश्यक आहे. आता वारली एक पेंटिंग आहे, हे आधीच्या काळात भिंतीवर लोक करत होते. ठीक आहे, आपलं घर सजवायसाठी. तर ते जे पेंटिंग आहे ते आपण आता फॅब्रिक वर, कापडवर पण प्रिंट, डिजिटल प्रिंट पण आहे, हँड पेंटिंग पण करतात. तर हे सर्व वस्तू आता फॅशन मध्ये आपण अडॉप्ट केली आहे ना. आपण भिंती की सिमेंटचा एक थर घेऊन तर नाही फिरत, कापड घालतो, तर कापडवर ते पेंटिंग आहे. तर तुम्हाला आता हे म्हणजे एक एक स्टेप तुम्हाला दाखवायचं. हे कदाचित इंट्रोडक्शन मध्ये पण तू दाखवू शकते की आजच्या काळात म्हणजे हे सर्व होत आहे की फॅशन डिझायनर्स लोक आपले नवीन नवीन क्रिएटिव्हिटीज दाखवत आहे करून. कळलं हे? प्रत्येक राज्याची पेंटिंगचे पिक्चर्स आले पाहिजे. साऊथचं काही आहे तर साऊथ वरचे जितके पेंटिंगचे प्रकार आहेत ते एक एक फोटो, 2-2 फोटो जे जसे भेटत आहे तुला ते घेऊ शकते. ठीक आहे. इंट्रोडक्शन संपलं. त्याच्यानंतर काय आलं? रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये मी हे सांगितलं होतं तुम्हाला. रिव्ह्यू जे आहे, रिव्ह्यू म्हणजे आधी कोणीतरी काम केलेलं आहे, अजून त्याच्यावर ते शोध आपण करत आहोत आता. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे जसं वारली पेंटिंग घेऊन कोणी डिझायनरनी काही फॅशन शो ऑर्गनाईज केलं असेल किंवा काही पेंटर्स लोकांनी पेंटिंग केली असेल तर तेच पण आर्टिकल्स न्यूजपेपर मध्ये छापून येतं किंवा मॅगझिन्स मध्ये राहतात. हँडलूम किंवा हँडीक्राफ्ट मध्ये मॅगझिन्स मध्ये आर्टिकल्स राहतात ना, मॅगझिन मध्ये पण भेटतात आर्टिकल्स. तर हे सर्व नेटवर तुम्ही सर्च कराल तर नेटवर पर्टिक्युलरली जसं काही डिझायनर्स आहेत
इंडियन डिझायनर्स असं टाकू शकता तुम्ही. इंडियन फॅशन डिझायनर्स वर्क विथ वारली पेंटिंग फॉर देअर शोज किंवा वर्क ऑन वारली पेंटिंग. तर तुम्हाला ते पूर्ण लिस्ट भेटून जाईल की कोणते डिझायनरनी केव्हा काम केलं होतं. तर ते क्लिक कराल तर ते आर्टिकल पूर्ण येते की कुठे पब्लिकेशन की पब्लिकेशन्स ऑफ सर्टन वर्क तुम्ही टाकू शकतात. तर ते डायरेक्ट की हिंदुस्तान टाइम मध्ये हे न्यूजपेपर मध्ये ह्या दिवशी आलं होतं आर्टिकल. तर मला ते डेट मंथ अजून इयर असं पूर्ण पाहिजे. जेव्हा तुम्ही कॉपी पेस्ट करून आपल्या वर्ड वर टाकाल डॉक्युमेंटेशन मध्ये तर ते पूर्ण मला डेट अजून इयर पाहिजे आहे आर्टिकल मध्ये. ठीक आहे. हो ठीक आहे. कळलं की करून दाखवा लागेल. मग याच्यामध्ये मॅम रिव्ह्यू मध्ये ते इन्फॉर्मेशन लिहावं लागेल ना थोडीशी, की फक्त फोटोजनीच होऊन जाईल? नाही 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 नाही, फोटोनी नाही, फोटोज नाही भेटणार तुम्हाला. आर्टिकल भेटेल म्हणजे लिहिलेलं काही मॅटर हो राहील. हो, जसं पेपर न्यूजपेपर कटिंग मध्ये सारखं हो हो पेपर कटिंग सारखंच राहते. तर ते ते सगळं. हो ते 3 ते 4 पाहिजे रिव्ह्यू. असं नाही की एक भेटला अजून ठेवून दिलं. ते 3 ते 4 डिझायनर्स लोक किंवा NGOs काही काम करत आहेत त्याच्यासोबत. काही काही असे NGOs राहतात जे पेंटिंग वर काम करून ते लोक एक्सपोर्ट करत आहेत बाहेर. असे पण आहेत सोसायटी और ऑर्गनायझेशन. कळत आहे का? हो तर असे कामाबद्दल इन्फॉर्मेशन 3 ते 4 आर्टिकल्स पाहिजे. हे दोन्ही झाले क्लिअर. हो आता हे आर्टिकल्स नंतर आपले बोर्ड चालू होतात है ना. कॉन्सेप्ट बोर्ड आहे. हो कॉन्सेप्ट बोर्ड. कॉन्सेप्ट मध्ये म्हणजे तुमचं थीम काय सिलेक्ट करत आहात. आता खूप सारे थीम आहेत. तर हे जेव्हा पेज येणार तर तुम्हा लोकांना एक आउटलाईन करावं लागेल. आउटलाईन म्हणजे हे प्रेझेंटेशन जे राहील तुमचं इथे कॉन्सेप्ट बोर्ड टाईप कराल तर ते जागा सोडाल. पिक्चर नंतर पिक्चर साठी अजून एक कॉलम करून घ्याल. अजून याच्यात मग पिक्चर्स राहील एज टू एज. म्हणजे असं नाही की छोटे छोटे पिक्चर्स लावत आहात तुम्ही. एका सोबत हे पद्धतीने अरेंज कराल की मागचं पांढरा पेज ओव्हरलॅपिंग चालेल मला. ठीक आहे. मागचं पेज असं जास्त दिसलं नाही पाहिजे. ओव्हरलॅपिंग नाही जमत असेल करणं तर एज टू एज ठेवा की पांढरा कागद नाही दिसला पाहिजे. ठीक आहे. हे कळलं कसं अरेंज करायचं आहे. कॉन्सेप्ट मध्ये आता हे वारलीचं मी डॉक्युमेंट सपोज करत आहे तर मी इथे पेंटिंगचे प्रकार सर्व घेतले. तर जे पेंटिंगचे प्रकार काढले आहेत ठीक आहे. तर कलमकारी झालं तर एक पिक्चर माझी कलमकारीची आहे. पटचित्र आहे. मग मिथिला पेंटिंग आहे. ठीक आहे. मधुबनी आहे. तर हे सर्व जे पेंटिंगचे पिक्चर मी कॉन्सेप्ट बोर्ड मध्ये लावणार. हे बोर्ड बघून माझं तुम्हाला थीम माहित पडेल की हे काही सर्व पेंटिंग बी आहे. म्हणजे हिचं काम आता पेंटिंग वर चालू होणार. कॉन्सेप्ट क्लिअर झालं. इथे सर्व प्रकारचे पेंटिंग राहणार. लिहू का? हो वारली पेंटिंग मिथिला पेंटिंग पट्टचित्र है. PC
अजून मधुबनी. ठीक आहे, कळेल आता. वारली, मिथिला, मधुबनी, पोचमपल्ली, पटचित्र. तर हे सर्व जे पेंटिंग आहे, सर्व प्रकारचे पेंटिंग आहे. आता इथून माझं इन्स्पिरेशन बोर्ड घेणार, म्हणजे पेंटिंग मधून मी काही एक पेंटिंग वर आता काम करणार आहे. तर माझं आता पेंटिंगचं कोणतं इन्स्पिरेशन घेतलं, मी वारली घेतली. तर आता इन्स्पिरेशन बोर्ड मध्ये माझी नुसतं वारलीचे मी पिक्चर्स लावणार. वारलीची कदाचित एखादी भिंतांची पिक्चर भेटली मला, किंवा एखादी काही शॉल वर किंवा टॉप वर आहे, की एखादी लेडी साडीवर घालून आहे, की 2-3 शर्ट वर आहे, मेन शर्ट वर पण वारली पेंटिंग राहते. तर असे पिक्चर्स तुम्हाला नेट वरून अरेंज करायचे आहेत. फोटोशॉप, कोरल ड्रॉ जमतं? येतं का? नाही मॅम. नाही मॅम, झालंच नाही आहे ना, ते केलं नाही क्लास त्याचं. नाही झालं आहे तर एक काम कराल की हे नेट वरून प्रिंट आउट काढू शकतात. वर्ड वर, नेट वर हे सर्व पिक्चर्स काढाल, तुम्ही वर्ड वर सेव्ह कराल. ठीक आहे, वर्ड डॉक्युमेंटेशन वर एक पेज वर सर्व पिक्चर्स सेट करा. अजून मग त्याची प्रिंट आउट काढून घ्या. तितकं जमेल? किंवा डायरेक्ट जर असं जर केलं की तिकडनं ते पिक्चर स्क्रीनशॉट करून जर इन्सर्ट पिक्चर केलं त्या वर्ड स्लाइड मध्ये, तर हो चालेल. चालेल ना? मग जेव्हा प्रिंट निघेल त्या हो 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 हो, त्याची मग प्रिंट काढू शकतात. ठीक आहे, जेव्हा हँड करत असाल तर प्रिंट आउट काढून पेपरवर चिपकावं लागेल. नाही तर नेट, जसं मोबाईलवर काही करत आहात तर नेटवरच सिलेक्ट करून इकडे कॉपी कराल वर्ड डॉक्युमेंटवर, ते होते. ते जमेल ना? हे क्लिअर झालं? माझं इथे आता पूर्ण वारली पेंटिंगचे वेगळे वेगळे साडीवर, टेबल क्लॉथ, कुशन कव्हर, जिथे जिथे वारली मला दिसत आहे, मी सर्व पिक्चर्स वारलीचे, एखादा ड्रेसवरचं, तर वारली पेंटिंग माझी इन्स्पिरेशन बोर्ड झालं. याच्यानंतर काय आहे? मॅम हे इन्स्पिरेशन बोर्ड मध्ये इथे पेंटिंगच लावली आहे ना फक्त, की इन्फॉर्मेशन लिहिली आहे? काय इन्स्पिरेशन बोर्ड मध्ये फक्त पेंटिंगच लावली आहे ना, की हे इन्फॉर्मेशन आहे काही? नाही 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 नाही, नुसतं हे जितके बोर्ड्स आहेत त्याच्यात नुसतं पिक्चर्स लावणार आहात तुम्ही लोक. लिहायचं काही नाही आहे. लिहायचा भाग इथे होतं. इंट्रोडक्शन तुम्हाला सर्च करायचं आहे, काय तुम्हाला टाकायचं आहे करून, तुम्ही कॉपी पेस्टच करणार आहे, टाईप पण नाही करणार आहे, तितकं पण मला माहित आहे. रिव्ह्यू मध्ये तुम्हाला आर्टिकल्स शोधायचे आहेत, न्यूजपेपर, मॅगझिन आर्टिकल्स, जे आधी डिझायनर्स लोकांनी 7 वर्ष आधी काम केले आहे की 15 वर्षात जे आर्टिकल भेटते ते टाकायचे आहे इथे रिव्ह्यू मध्ये. कॉन्सेप्ट मध्ये इथून तुमचे पिक्चर्स चालू होणार आहात. ठीक आहे, नुसतं पिक्चर्स हे करायचं आहे. जे तुम्हाला इथे फक्त कॉन्सेप्ट बोर्ड, इन्स्पिरेशन बोर्ड नुसतं टाईप करायचं आहे, अजून इथे पिक्चर्स ऍडजस्ट करायचे आहेत. ठीक आहे. हो. आता दुसरी बोर्ड कोणती आहे? आता स्टोरी बोर्ड. स्टोरी बोर्ड. मूड बोर्ड आहे. ते मूड बोर्ड कॅन्सल झालाय. मूड बोर्ड कॅन्सल केलाय. स्टोरी अजून मूड ऑलमोस्ट सेम ही है मैम, मैंने देखा था कल तो सेम ही है दोनों. हाँ, तो स्टोरी बोर्ड में आपकी डिजाइन एक रहेगी. ठीक है, स्टोरी बोर्ड में मैं सपोज अगर वारली वाला ले रहे हैं तो यहाँ पे वारली का वो मेन तुम्हारा गारमेंट का स्केच रहेगा. यहाँ पे फिर फैब्रिक नहीं, तुम्हारा टेक्निकल ड्राइंग आ जाएगा. ठीक है,
टेक्निकल ड्राइंग माहित आहे, ड्राफ्टिंग, कलर, कौन सा कलर के कुछ पिक्चर्स है। सपोज अगर ये वारली मेरा ब्राउन एंड वाइट कलर में ही रहता है, वाइट वाले इससे ही पेंटिंग होती है ना, डार्क कलर रहता है लेकिन वाइट। हो सकता है कि डार्क कलर आपने रेड या मरून एकदम डार्क लिया इंस्टेड ऑफ ब्राउन, और उसके ऊपर मरून एंड वाइट भी अच्छा लगता है, या मरून एंड येलो अच्छा लगता है कॉम्बिनेशन। तो आपने ये बेसिक कलर्स भी अगर चेंज किए तो वो स्टोरी बोर्ड में आपको वो कलर्स भी शो करने पड़ेंगे। स्टोरी बोर्ड में आप फैब्रिक के भी स्कॉचेस छोटे छोटे टुकड़े स्कैन करके लगा सकते हो, या वो कलर बॉक्सेस कर सकते हो। मतलब एज एन स्टोरी बोर्ड इसमें एक्सेसरीज भी लगती है। अगर आपके डिजाइन में कहीं पे वेलक्रो या हुक्स लग रहे हैं, या आप कोई एक्स्ट्रा फ्लावर अटैच कर रहे हैं, तो वो सारी चीजें भी यहाँ पे आपको दिख जाएगी। स्टोरी बोर्ड मीन्स ये आपका मतलब ओवरऑल आपके डिजाइन के बारे में जो बात करता है बोर्ड, उसे हम लोग स्टोरी बोर्ड बोलते हैं। अगर नेट पे अगर सर्च करोगे तो स्टोरी बोर्ड में आपको एक्सेसरी, ट्रिमिंग, फैब्रिक, कलर, डिजाइन, टेक्निकल शीट, ये सारी चीजें कंबाइन में देखने को मिलेगी। किसने सर्च किया था ये स्टोरी बोर्ड एंड मूड बोर्ड? प्रियंका। प्रियंका, ये सब देखा? यस यस मैम। स्टोरी बोर्ड के बाद स्टोरी बोर्ड समझ में आया क्या? हो तेच ना पक्का? मॅम. फोटोज कोणते कोणते लावायचे मॅम? एक जे आपलं मेन गारमेंट राहील त्याचं फोटो म्हणजे तुमचं इथे स्केचिंग जे राहील, तुमचं जे एक गारमेंट तयार होत आहे ना, ते एकच गारमेंट जे तुम्ही तयार करणार आहे, जे डिझाईन करणार, तेच स्केच राहणार. त्याच्या हो त्याची स्केच राहणार आहे. त्याच्या इतरित दुसरं स्केचेस टाकू नका. ठीक आहे. ठीक आहे. आणि हे साईडची फोटो ही हा नाही, ती लंबीवाली नाही, त्याच्या साईडची. हा ही इथे तुमचे टेक्निकल शीट म्हणजे टेक्निकल ड्राफ्टिंग जी राहते ना, म्हणजे कसा ब्राउन पेपर कापला आहे आपण, ही पद्धतीचे ब्राउन पेपर कापतो ना, 1/4 डिझाईन मध्ये, टेक्निकल ड्रॉइंग, फ्लॅट स्केच. तर ते इथे स्टिक करायचंय? हो करू शकतात, टाकू शकतात. ते स्टिच कसं फ्लॅट स्केच दाखवू शकतात तुम्ही लोक. म्हणजे हे जसं टॉप अजून स्कर्ट केलं आहे, तर टॉप फ्लॅट वर कसं तुम्ही ठेवाल तर कसं दिसेल, हे फ्लॅट आहे टॉप. बॉडी ब्लॉक किंवा वरचं कापड फ्लॅट कसं दिसणार, चपटा ठेवलं बेडवर तुम्ही आपलं नुसतं टॉप ठेवलं की कसं दिसतं ते, तसं एक हे टॉप आहे. सपोज माझं डिझाईन मध्ये स्कर्ट आहे, तर मी टॉप अजून स्कर्टचं असं फ्लॅट स्केच टाकू शकते. स्टिच लाईन दाखवू शकणार मी. स्टिच लाईन, डॉटेड लाईन आपण दाखवतो, हे बघितलं असेल तुम्ही लोकांनी किंवा केलं पण असेल. स्टिचिंग लाइन दिखाते हैं हम लोग. तो ये सारा चीज आपके स्टोरी बोर्ड में आता है. उसके बाद वाला बोर्ड कौन सा है? क्लाइंट लाइन. क्लाइंट बोर्ड में आपके क्लाइंट मतलब ग्राहक का फोटो, सपोज तुमने जो अगर डिजाइन किया, अगर कोई क्लासमेट है या किसी फ्रेंड के लिए किया या अपनी बड़ी बहन के लिए किया, तो उसका फोटो, उसका नाम, ऑक्यूपेशन, वो कहाँ काम करती है, उसकी हाइट कितनी है, उसकी हॉबीज क्या है. तो ये क्लाइंट का मतलब तुमचे ग्राहक की पूर्ण डिटेलिंग देना है. ठीक है.
बस इतकंच द्यायचं आहे मॅम. हो, क्लायंट बोर्ड मध्ये तिच्याबद्दल ज्यासाठी तुम्ही ते डिझायनिंग करत आहात तिच्याबद्दल डिटेलिंग राहील क्लायंट बोर्ड मध्ये. फक्त तिचा एक पिक्चर फोटो ठेवायचा. अजून मग तिचं नाव, तिची हाईट, तिचं हॉबी काय आहे, शिक्षण काय झालं किंवा कुठे काम करत आहे, ठीक आहे, हे सर्व तिच्याबद्दल राहील क्लायंट बोर्ड मध्ये. म्हणजे तुमची ग्राहक पूर्ण माहिती द्यावं लागेल. दुसरं कोणती आहे बोर्ड? डिझाईन डेव्हलपमेंट. डिझाईन डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला कमीत कमी, तुम्ही एकच गारमेंट करत आहे तर कमीत कमी 5 डिझाईन आधी बनवा. म्हणजे पेन्सिल वर्कच राहील, ठीक आहे. म्हणजे असं दाखवायचं आहे का मॅम की किती म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या डिझाईन पॅटर्न्स आपण बनवू शकतो? हो, ठीक आहे. डिझाईन डेव्हलपमेंट आहे. DEVE पाहिजे होतं मग, तुम्ही सांगत पण नाही मॅम. ठीक आहे. डिझाईन डेव्हलपमेंट मध्ये तुमचे 5 डिझायनिंग पाहिजे. एक गारमेंटच्या मागे बरेचसे डिझायनिंग आपण करतो, तर तुम्हाला लोकांना आता फक्त 5 वरच ठेवलं आहे. A4 साइज वर 5. डिझायनिंग पाहिजे. एक पेन्सिल ड्रॉ कराल. पेन्सिल्स म्हणजे खड्ड्याचा एक आकार, बॉडी फिगर. प्रत्येक याच्यावर वेगळे वेगळे पोजेस नका काढू. एक बनवा खड्ड्यावरती, त्याला कापा, अजून त्याला ट्रेस कराल 5दा. अजून त्याच्यावर वेगळे वेगळे डिझायनिंग करा की अजून ते एक डिझायनिंग जी राहील ते तुमची एक फायनल जे गारमेंट करत आ ती डिझाईन पण इथे टाकाल, ठीक आहे. हे झालं डिझाईन डेव्हलपमेंट केलं तुम्ही. अजून जे सिलेक्टेड डिझाईन राहील त्याच्यासाठी म्हणजे एक पेजवर तुमचं ते फायनल डिझाईन येणार आहे. तर ही जी फायनल डिझाईन आहे ती पण इथे पाहिजे, की म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी की ही डिझाईन सिलेक्टेड आहे. अजून सिलेक्टेड डिझाईनच्या बोर्डवर ती मोठी याच्यात करणार आहात. कळलं? हो. सिलेक्टेड डिझाईन नंतर कोणतं होतं? स्पॅच बोर्ड, फॅब्रिक. फॅब्रिक बोर्ड. फॅब्रिक बोर्ड फॅब्रिक बोर्डवर आपण फॅब्रिकचे स्वॅचेस म्हणजे तुकडे लावू, ठीक आहे. सपोज तुमचं वेल्वेट, सिल्क असे कापड असेल तर एक छोटे पीसेस अस्तरचं कापड झालं किंवा कळत आहे कपडेचे तुकडे म्हणजे जितके लावायचे. फॅब्रिक आपण त्या त्या ड्रेस मध्ये यूज करणार आहे ते का? नेट, हो हो. जे हे जे ड्रेस करत आहात हे ड्रेस कोणते कापडनी बनवत आहात? सिल्क आहे, कॉटन आहे, ब्रोकेट आहे, नेट आहे, काय काय वापरत आहात हे करायला ते सर्व कापड दाखवायचं इथे, ठीक आहे.
क्लिअर झालं हे? हो. फॅब्रिक बोर्ड झाला, त्याच्यानंतर कोणता बोर्ड आहे? टेक्निकल शीट. टेक्निकल शीट मध्ये तुमचं ड्राफ्टिंग वाला पार्ट येऊन जाईल. ड्राफ्टिंग म्हणजे जे डिझाईन आता ब्राऊन पेपरवर कटिंग जे केलेली आहे ते पार्ट येणार. काय येईल? ब्राऊन पेपरचं मेजरमेंट जे घेतलं आहे, क्लायंट आहे तुमचं, ग्राहकाचं मेजरमेंट अनुसार राहील ना हे काम. तर कशी डिझाईन आहे, काय आहे, तुमचं हॉल्टरनेकचं टॉप आहे तर हॉल्टरनेकचं हे पॅटर्न बनेल. तर हे जे सर्व बेसिक ब्लॉक जे येतात हे होते टेक्निकल शीट. स्कर्ट साठी आहे तर स्कर्ट माझा फ्लेअर आहे, ए लाईन आहे, तर मी हे स्कर्टचं ड्राफ्टिंग करावं लागेल मला ब्राऊन पेपरचं. अजून इथे मग टिक करू किंवा त्याची आउटलाईन घेईल, मी ट्रेस करेल. हे पण कम्प्युटराइज करतात. अजून इथे जे काही फुल लेंथ किती आहे, काय आहे, तर हे सर्व टेक्निकल शीट मध्ये लिहिली जाते. 0 to 1 किती घेतलं, शोल्डर किती आहे, तुमचं हॉल्टरनेक असेल तर तुम्ही पॅटर्न ऍडॅप्टेशन दाखवू शकता. तर हे टेक्निकल शीट मध्ये येणार. कळत आहे का? टेक्निकल शीट झालं. त्याच्यानंतरची कोणती आहे? फोटोशूट. फोटोशूट तर माहित असेल. हे जे ड्रेस घालून फोटोशूट करायचं. हो, ड्रेस बनवून फोटोशूट करायचा. तर फोटोशूट मध्ये तुम्ही आपल्या डायरेक्ट क्लायंटचं पण फोटोशूट करू शकता. ज्याच्यासाठी कपडा म्हणजे ड्रेस तयार केलाय त्यालाच घालून फोटोशूट कराल. नाहीतर तुम्ही स्वतःहून क्लायंट राहू शकता. आपलंच मेजरमेंट घ्या. अजून मग फोटोशूट करून घ्याल. तर फोटोशूटची जी कॉपी राहील तर तो थोडीशी मोठी कराल, कारण की A4 साईज वर तुम्हाला ते फोटो चिपकवायचा आहे. ठीक आहे. आता याचा स्क्रीनशॉट काढून ठेवणे. मी आता असे डब्बे अजून करणार नाही आहे स्क्रीनवर. अजून ग्रुपवर पण सेंड करून द्याल. घेतलाय कोणी स्क्रीनशॉट? हो घेतलाय मॅम. ठीक आहे. कोणाला काही विचारायचं आहे? मैम मुझे हाँ, 1 मिनट पूछो. कौन पूछ रहा है? मैम प्रियंका. मैम आपने बोले कि टेक्निकल शीट में आप अपना भी मेजरमेंट लिख सकते हैं, तो हाँ? यहाँ पे अगर टेक्निकल शीट में अपना भी मेजरमेंट लिख सकते हैं, हाँ, अगर तो आप वो फिर आपने बोले कि क्लाइंट का भी लिख सकते हैं, है ना? हाँ, तो अपन फिर अगर अपना ही लिख रहे हैं तो फिर क्लाइंट बोर्ड में तो अपना ही पूरा ये आएगा ना कि हम क्या करते हैं, हाँ, क्या हाँ, नाम है वो और है ऑब्वियसली. तो अपना भी लिख मतलब आप सकते हैं अपना ना? फोटो, अगर आप खुद ही क्लाइंट हो, खुद के लिए ही बना रहे हो, तो यहाँ पे अपना ही फोटो डाल दो, चलेगा. ओके मैम. ओके. ठीक है. और मैम फिर ये डिजाइन डेवलपमेंट जो आपने बोले कि 5 डिजाइन निकालने हैं, वो तो A4 साइज में वो छोटी छोटी आएगी ना, फिर मैम कैसे हाँ, निकालेंगे? छोटी मतलब आपके 8 साइज वाला डमी, मतलब 8 साइज की फ्रॉकी बनानी आती है छोटी वाली? नो मैम.
मैम क्रूकी में बनाने बड़े से बने। बेटर हम डायरेक्ट ऐसे ही बना ले क्या? चलेगा। बस क्रूकी नहीं बनाते, बस एक जो है काम डिजाइन करो, डेवलप करके। डिजाइन डेवलपमेंट ही है ना, तो वो छोटे के जगह आप लोग ये कर सकते हो ना, डमी ड्रॉ कर सकते हो। मतलब नहीं मैम, मतलब मैं ये बोल रही थी कि डमी। डमी के ऊपर ड्रेस दिखा दो, हाथ पैर मत दिखाओ। डमी अपना जो जैसे रहती है उस तरह से बनाओ एक पुतला, और फिर उसके ऊपर ड्रेस दिखा दो, वो भी चलेगा। मैम बट वो बहुत छोटे छोटे नहीं दिखेंगे एकदम? हाँ तो वो छोटे दिखेंगे, चलेंगे ना। उसमें से हम लोग एक बड़ा करने वाले हैं, जो आप बना रहे हो सिलेक्टेड, उसका तो फुल वो 10 वाली क्रॉकी बनेगी ही ना। हाँ। ये सिर्फ डिजाइनिंग हमको दिखाना है कि डिजाइन डेवलपमेंट हम लोग ने की हुई है 5। ये सबसे फर्स्ट स्टेप रहती है जब हम लोग कुछ इस तरह से वर्कआउट करते हैं किसी या प्रोजेक्ट पे। तो सबसे पहले हम लोग डिजाइन डेवलपमेंट करना शुरू कर देते हैं थीम सिलेक्ट करने के बाद। जैसे अभी वारली मैंने सिलेक्ट कर ली, तो वारली के रिलेटेड मुझे जो कुछ करना है वो मैं डिजाइनिंग करना शुरू कर दूंगी। यहाँ तुम एक ही बना रहे हो, हम लोग ने डिजाइन डेवलपमेंट में शायद से सिर्फ 12 गारमेंट्स के लिए हम लोग ने 500 मतलब 500 to 1000 के ऊपर हम लोग ने डिजाइनिंग की है। ठीक है, समझ में आया क्या पूरा ये चीज? यस मैम। किसी को डाउट नहीं है ना? और आप लोगों के थीम्स मुझे कब तक मिल रहे हैं जिनके मिले नहीं हैं? क्या मैम? आप लोगों की थीम कब मुझे मिल रही है? मेरा वारली पेंटिंग है मैम, मेरा कंफर्म कर। तेजल, हाँ हाँ लिखा है तेजल और प्रियंका फुलकारी। बाकी लोग प्रणाली, प्रीति, श्रुतिका, सीमा, मैम, सब दे अंकिता रहे की हो? तबीयत खराब है, मैं उसका आपको कल कंफर्म करके बताती। क्या हो गया उससे? शाम तक बताती हूँ आप। एडमिट है मैम मैं वो। शाम को सेंड करूंगी सिलेक्ट करके मैम। पक्के से? ठीक है। ठीक है, बाकी जितने भी बच्चे हैं वो लोग मुझे शाम में भेज रहे हो या कल तक भी भेजोगे? आज खोज लो, नेट पे सर्च करो रात में बैठ के। सोने हाँ तक मैम, ठीक है आज का मैम, कल तक। मोबाइल तो जाता नहीं है सोने तक। मैम और भी तो प्रोजेक्ट बनाने हैं ना, इसलिए। कौन से प्रोजेक्ट बनाने? और तब वो प्रैक्टिकल बनाने हैं ना मैम। असाइनमेंट्स है सबमिशन के। हाँ मैम, 25 तारीख तक तो वही ढूंढने में लगे थे, तो इसका कुछ भी नहीं कर पाए हम लोग। अभी वो मिल गया ना क्या करना है, तो अभी वो फटाफट करो। और इसका मेरे को थीम तो भी मतलब सिलेक्ट करके रखो। ये मैं ऑलमोस्ट कम से कम तुम्हारा आधा काम 3 या 4 जुलाई तक आधा बोर्ड हो जाना चाहिए, आधे बोर्ड तक। क्योंकि इंट्रोडक्शन कम से कम 6-7 पेजेस चले जाएंगे हम आपके। ये प्रोजेक्ट एक ही बनाना है कि और दो प्रोजेक्ट बनाने हैं? आपकी जो मेन ईयर फाइनल ईयर का जो इंटर्नशिप रहता है, लॉकडाउन की वजह से यूनिवर्सिटी ने वो इंटर्नशिप वाला पार्ट कैंसिल किया है। और इंटर्नशिप का जो रिपोर्ट रहता है उस पे 100 मार्क्स रहते थे, तो उसके जगह आपको ये प्रोजेक्ट जैसा बोला गया है करने को। और जैसे कॉलेज वो रिस्पॉन्सिबिलिटी या यूनिवर्सिटी वो इंटर्नशिप की रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लेने की इसमें है। लेकिन अगर आप खुद किसी इंडस्ट्री में आपकी पहचान है तो आप खुद अप्रोच कर सकते हो कॉलेज से। आप वो लेटर आपको जो शो किया था वो लेते हुए जा सकते हो ऑन योर ओन रिस्क।
नहीं मैम, ये पीपीटी सही है, ये वर्ड सही है, यही करेंगे। ये वाला करोगे? हाँ। नहीं, अगर किसी को चाहिए कि इंडस्ट्री में ही करूंगी मैं, तो तुम इंडस्ट्री खोजो। अगर परमिशन मिलती है कि हाँ आप ये महीने में आ सकते हो इतने दिन के लिए, तो कॉलेज आपको बस लेटर प्रोवाइड करेगा। उसके बाद आपको वहां जाके इंटर्नशिप करनी है और आने के बाद रिपोर्ट सबमिट करनी पड़ेगी, वहाँ क्या क्या काम किया है। तो मैम इसकी प्रिंट निकालना पड़ेगा क्या इस बोर्ड की, ये पूरे इसकी? 2 कॉपीज निकालनी है आपको, एक कॉलेज में रहेगी और एक आपके पास रहेगी। तो इसका जो प्रिंट निकालोगे उसको स्पाइरल बाइंडिंग मत करना, बुक बाइंडिंग करना, क्योंकि ये आपका रिसर्च वर्क है। तुम्हारा प्रोजेक्ट और जो सबमिशन रहता है वो स्पाइरल बाइंडिंग में दे देते हो, लेकिन ये आपका थीसिस जैसा या रिसर्च वर्क बोलते हैं जिसे, फाइनल ईयर का प्रोजेक्ट वर्क है ये। तो इसको बुक बाइंडिंग करवाना, और वो बुक के ऊपर अपने कॉलेज से जो फ्रंट पेज का कुछ होगा रहता है ना कुछ, वो फॉर्मेट फ्रंट पेज का, वो ले लेना। ठीक है। ठीक है, ये क्लियर हुआ? इसके ऊपर का किसी को डाउट नहीं है जितने प्रेजेंट हो? अभी तो नहीं है मैम, अगर करते टाइम कुछ लगा तो हम हाँ, पूछेंगे आप। करते टाइम जब लगता है तो मुझे फोन भी करोगे तो भी अटेंड करूंगी। ऑनलाइन अगर पूछ रहे हो या कभी लेना है कि मैम हमको एक्सप्लेन करना है, तो जूम की लिंक में फॉरवर्ड कर दूंगी मेरी खुद की, उस पे हम लोग सब कोई अटैच हो सकते हैं। फिर 40 मिनट्स का वो लिंक रहेगा, उसमें डाउट क्लियर कर दूंगी। लेकिन ये बॉक्स अभी दोबारा से क्लास में तो नहीं बनेंगे। ठीक है, तुम लोगों के पीछे से हाथ धो के पढ़ नहीं सकती मैं, करो करो करके। मेरे को सबमिशन कल सुबह तक टॉपिक्स मिल जाएंगे, रेस्ट ऑफ द गर्ल्स, तेजल और प्रियंका को छोड़ के। ग्रुप में भी अगर फॉरवर्ड करोगे तो भी चलेगा। अपना नाम लिखना और अपना टॉपिक लिख देना। कम से कम तुम्हारा टॉपिक देख के तो भी बाकी के लोगों को आएगा होश कि नहीं मुझे करना है करके फाइनल प्रोजेक्ट। ठीक है, बस इतना ही काम करना है और एक ड्रेस बनाना है। ठीक है, एंड करूं? पूछ रहे कोई? नो मैम। ठीक है, चलो, थैंक यू। थैंक यू मैम।